श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचे 11 गुरुवार कसे करावे? स्वामींचे 11 गुरुवार सर्वजण करू शकता. मुलगा, मुलगी, स्त्री, पुरुष सर्वजण. ज्यांना लिहिता वाचता येतं ते सर्वजण गुरुवार करू शकता. आता हे गुरुवार कसे करायचे? तुम्ही 11 गुरुवार कोणत्याही महिन्यात करू शकता. तुम्हाला संकल्पयुक्त गुरुवार करायचे आहे. संकल्प तुम्ही पहिल्याच गुरुवारी करा. दर गुरुवारी संकल्प करायची गरज नाही. तुमच्या जवळपास आसपास स्वामींचे केंद्र, मठ किंवा दत्त महाराजांचे मंदिर असेल तर तुम्हाला तिथं पहिल्या गुरुवारी खडीसाखर, नारळ घेऊन जायचे आहे. हे आपण घेऊन जायचं आहे आणि तिथे महाराजांना प्रार्थना करायची आहे. हे मी जे 11 गुरुवार करणार आहे ते तुम्ही निर्विघ्नपणे पार पडू द्या. महाराजांना मुजरा करायचा आहे. पहिल्याच गुरुवारी नारळ आणि खडीसाखर अर्पण करायचे आहे. दर गुरुवारी नाही केले तरी चालेल. तुम्ही जरी सकाळी नाही गेले तरी चालेल. दुपारी, संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मंदिरात, मठात जाऊ शकता. पहिल्याच गुरुवारी महाराजांना प्रार्थना करायची आहे की मी 11 गुरुवार करत आहे. तुम्ही माझ्याकडून करून घ्या. तुम्हाला जे काही मागायचं असेल ते महाराजांना सांगायचे आहे आणि घरी परत यायचे. तुमच्याजवळ कुठलेही मंदिर नसेल तर तुम्ही घरातच महाराजांच्या फोटोसमोर बसून प्रार्थना करू शकता. तुमच्याकडे श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो पाहिजेच. स्वामी चरित्र सारामृताचे पुस्तक पाहिजे. स्वामी चरित्र सारामृताचे पुस्तक नसेल तरी चालेल, पण फोटो तुमच्या घरी हवा. छोटा किंवा मोठा जो असेल तो. तुमच्याकडे स्वामी चरित्र सारामृताचे पुस्तक नसेल तर तुम्हाला श्री गुरुपीठ ॲप डाउनलोड करा. त्याच्यात 1 ते 21 अध्याय आहेत. तिथून तुम्ही वाचन करू शकता. तुम्ही गुरुवारचा उपास नाही केला तरी चालेल. फक्त आणि फक्त सेवा करा. 11 गुरुवार केल्यानंतर असा एक पण व्यक्ती नसेल की ज्यांना स्वामींचा अनुभव आला नसेल. तुम्ही हे 11 गुरुवार करा. 11 गुरुवार होण्याच्या आत तुमचे काम जे असेल ते मार्गाला लागेल. एवढी ताकद आपल्या महाराजांमध्ये आहे आणि ती ताकद आपल्या सेवेमध्ये पण पाहिजे. आणि हो, ज्याला उपवास करायचा आहे तो करू शकतो आणि नाही केला तरी हरकत नाही. आता सेवा काय करायची? 1 ते 21 अध्याय गुरुवारच्या दिवशी तुम्हाला वाचायचे आहे. 1 ते 21 पूर्ण एका बैठकीत ते वाचायचे आहे. अचानक काही इमर्जन्सी आली आणि अर्धे अध्याय राहिले तर ते तुम्ही गुरुवारी संध्याकाळी करू शकतात. पण शक्य होत असेल तर एका बैठकीत पूर्ण अध्याय पूर्ण करा. आणि हो, हे अध्याय 1 ते 21 तुम्हाला गुरुवारच्याच दिवशी वाचायचे आहे. बरेच लोक नित्यसेवा करतात. नित्यसेवेतील 3 अध्याय वेगळे आहेत आणि 11 गुरुवारचे हे 1 ते 21 अध्याय वाचायचे आहे. 11 वेळा तारक मंत्राचे पठण करायचे आहे. 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे. ह्या सेवा तुम्हाला करायच्याच आहे. गुरुवारच्या दिवशी हे 11 गुरुवार तुम्ही मुलं बाळ होण्यासाठी करू शकतात, नोकरी मिळण्यासाठी करू शकतात. पण तुम्ही 11 गुरुवारची सेवा करू शकतात. तुमची जे काही इच्छा असेल ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही 11 गुरुवारची सेवा करू शकतात. तुम्ही 11 गुरुवारपर्यंत 1 ते 21 अध्याय स्वामी चरित्राचे वाचन करतात तर तुमचे 21 पारायण होतात. स्वामी चरित्र सारामृताची एवढी ताकद आहे की ती आपण शब्दात वर्णन करू शकत नाही. तुमच्याकडे जर स्वामी चरित्र सारामृताचे पुस्तक नसेल आणि तुम्हाला घ्यायचे आहे तर ते तुम्हाला श्री गुरुपीठ वेबसाईटला तुम्हाला मिळून जाईल. आणि ज्यांच्या जवळपास केंद्र किंवा मठ असेल त्यांना तर ते तिथेच मिळून जाईल. आता मांडणी कशी करायची? मांडणी जास्त काही नाही. एक महाराजांचा फोटो पाहिजे. महाराजांच्या फोटोसमोर तुम्हाला फुलहार जे अवेलेबल असेल ते चढवायचे आहे. महाराजांच्या फोटोजवळ शंख, घंटी ठेवायची आहे. स्टीलच्या वाटीत तुम्हाला साखर ठेवायची आहे. तुम्हाला पाण्याचा लोटा भरून ठेवायचा आहे. आता ज्यांना
उपवास करायचा आहे त्यांनी कसा करायचा? तुम्ही सकाळी भगर खाऊ शकता किंवा साबुदाण्याची खिचडी खाऊ शकता किंवा फळं खाऊ शकता, तुमच्या इच्छानुसार. संध्याकाळी स्वामींना नैवेद्य दाखवून तुम्ही उपवास सोडू शकता. नैवेद्यामध्ये तुम्ही जे बनवले असेल ते दाखवू शकता. आता नियम काय आहे? संकल्पयुक्त 11 गुरुवार जर तुम्ही करता तर तुम्हाला 3 महिने नॉनव्हेज नाही खायचे. 3 महिने ब्रह्मचर्याचे पालन करायची गरज नाही. पण तुम्हाला गुरुवारी ब्रह्मचर्याचे पालन करावे लागेल. तुम्ही जर राहिला शहरात असाल आणि तुम्हाला गावाकडे सासरी जायचं असेल तर तुम्ही गुरुवार करू शकता. तुम्ही जर माहेरी जात असाल तर तुम्ही उपवास करू शकता. तुम्ही सेवा करू शकता, पण माहेरीचा गुरुवार काउंट करायचा नाही. जर शक्य होत असेल तर 3 महिना कुठे बाहेरगावी जाऊ नका. तुम्ही सासरला चालले तर ते गुरुवार काउंट होतील, पण तुम्ही जर माहेरी आहेत तर ते गुरुवार काउंट होणार नाहीत. सासरी पण तुम्हाला सेवा करायची आहे आणि सेवा नाही केली तर ते गुरुवार काउंट नका करू. मासिक धर्म आला असेल तर तुम्हाला सेवा करायची नाही आहे. अजून जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. आता उद्यापन कसे करायचे? तुम्ही 11 मुलांना जेवू घालू शकता, नाहीतर एक जोडपे पण जेवू घालू शकता. तुम्ही 9 मुलांना जेवू घातलं तरी चालेल, 7 मुलांना जेवू घातलं तरी चालेल, 5 मुलांना जेवू घातलं तरी चालेल. मुलं नाही आले तरी कोणी गोरगरीब जवळपास असतील, तुम्ही त्यांना जेवू घालू शकता. त्यांना काहीतरी दान करू शकता. जे तुम्हाला जमत असेल ते तुम्ही करू शकता. केंद्रात किंवा